हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, काव्य कॉन्सलर मॅडमला सांगत असते की एक तो दिवस होता जेव्हा मला हे लग्न बिलकुल नको होतं आणि एक आजचा दिवस आहे की मला हे बोलणार. तेव्हा काव्य शांत होते. तेव्हा ते काउन्सिलर मॅडम बोलतात की सांगा ना, आता हे लग्न तुम्हाला हवंसं वाटतंय ना? आम्ही उगाच नाही तुम्हाला कूलिंग पिरियड 6 महिन्याचा कूलिंग पिरियड देत. या पिरियडमध्ये तुम्ही दोघांनी जर मनापासून प्रयत्न केले ना तर लग्न टिकवू शकतात. तुम्हाला वाटतंय ना हे लग्न टिकावं असं? नसेल वाटत तर तसं सांगा. माझी भाची आहे लग्नाची, मग मी पार देशमुखांसाठी तिचं स्थळ सुचवेल. तेवढ्यात काव्य चिडते आणि बोलते, काय संबंध आहे पार देशमुखांना स्थळ सुचवण्याचा? पार देशमुख माझा नवरा आहे. तेव्हा काव्य शांत बसते. काउन्सिलर मॅडम हसायला लागतात आणि बोलतात की हरकत नाही, काय डेंजर आहे तुमच्यामधली बायको. अहो क्षणभर मी घाबरलीस. तेव्हा काव्य बोलते, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तेव्हा त्या बोलतात की हरकत नाही, अहो मी गंमत केली, असं कोणी माझी भाची वगैरे नाही आहे. पण मला माझं उत्तर मिळालं. तेव्हा काउन्सिलर मॅडम काव्याचा चेहरा एक हाताने असे बाजूला करतात त्यांच्यासमोर आणि बोलतात की अहो इतकंच आहे की कळतंय पण वळत नाही, पण वळेल लवकरच वळेल. काव्याला मनातल्या मनात काव्य ॲक्सेप्ट करत असते आणि तिला स्माईल पण येत असते. पारची आणि तुमच्या संसाराची गाडी नक्की रुळावरील. या डिवोर्सच्या रस्त्यात आणखी थोडे पुढे संसाराचं युटर्न आहे काव्या. शक्य झालं तर प्लीज तो निवडा. तेव्हा त्या काउन्सिलर मॅडम चालल्या जातात. इकडे रम्या आणि वसू फोन लावत असतात. तेव्हा ऑलरेडी 3 फोन लावून झालेले असतात आणि हा चौथा फोन असतो. चौथा फोन असतो. तेव्हा त्या फोनवरून एक बाई वेगळीच बोलत असते. तेव्हा रम्या आणि वसू बोलते की नाही, ही आपली सुनीता नाही आहे. पुन्हा एक नंबर डायल करते. तेव्हा तिथून वेगळ्याच माणसाचा आवाज येतो. तेव्हा वसू आणि रम्या बोलतात की नाही, ही पण सुनीता नाही आहे, हिचा आवाज असा नाहीच आहे, ती बाई मानिनीच्या वयाची होती. तेव्हा रम्या बोलते की आई आता एकच नंबर राहिला आहे ना, हा शेवटचा नंबर आपल्या सुनीताचाच असेल. तेव्हा वसू बोलते की असं तर नसेल ना गं, मानिनीने सुनीताचा नंबर बेस्ट फ्रेंड, बेस्टी असं काहीतरी सेव्ह केलेलं असेल. तेव्हा रम्या बोलते आई. तेव्हा वसू बोलते लाव शेवटचा नंबर आहे, फोन लाव. तेव्हा रम्या फोन लावते आणि फोन सुनीताला लागतो, पण सुनीता कॅफेमध्ये व्यस्त असते आणि ती फोनच उचलत नाही. या दोघी ट्राय करता खूप वेळ वाट बघतात, पण सुनीता कामात असल्यामुळे तिला फोन उचलता येत नाही आणि फोन कट होतो. तेव्हा वसू बोलते, काय यार, उचलतच नाही आहे, आपल्या नशिबातच नाही आहे वाटतं. रम्या असं तर नसेल ना गं, मानिनीने त्या दिवसापासून ह्या सुनीताचा नंबर फोनमधून काढूनच टाकला असेल तर? आपली काउन्सिलर मॅडम पार्थला भेटतात आणि बोलतात की काव्याच्या काउन्सिलिंगमध्ये फरक जाणवतो आहे पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, अरे वा, क्या बात आहे. कसं आहे मॅडम, मी एक आर्किटेक्ट आहे. मनात असलेलं चित्र मी हुबेहूब पेपरवर उतरवू शकतो. फक्त त्याला वीट लावून जर रचलं तर ते चित्र आपल्या मनात असल्यासारखं दिसतं. तसं काव्याच्या बाबतीत माझ्या मनात आमचं एक चित्र आहे, पण त्याला तुम्ही आता या गोष्टी सांगितल्यामुळे आणखी एक वीट लागली. तेव्हा पार्थ बोलतो, बरं काव्या काय म्हणाल्या? तेव्हा काउन्सिलर मॅडम सांगणार तेवढं तिथे काव्य येते. तेव्हा काउन्सिलर मॅडम बोलतात की काही विषय हे बायकोच्या तोंडाने ऐकणंच चुकावं असतं हो. तेव्हा काउन्सिलर मॅडम काव्याला बोलतात की या परीक्षेत तर तुम्ही पास झाल्याच आहे, पास झाल्यासारखं दिसतंच आहे. आता त्या परीक्षेतही पास होणारच, कारण की तुमचा नवरा तुमच्यासाठी किती काही करतो आहे. बरं ती एक्झाम कधी तुमची? तेव्हा काव्य बोलते उद्या. तेव्हा काउन्सिलर मॅडम येते म्हणून जाणार, तेवढ्यात ते बोलते की मात्र त्या मॅथ्सचा अभ्यास विसरू नका हां. तेव्हा काव्य बोलते नाही, उलट त्या विषयातच जास्त टॉप मार्क आणेल मी. तेव्हा त्या गेल्यावर पार्थ काव्याला बोलतो, काउन्सिलर मॅडमने जरा जास्तच वेळ घेतला ना. तेव्हा काव्य बोलते, हो पण ते जाऊ द्या, तुम्ही एवढा विचार का करतात माझा? तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे? तेव्हा काव्य बोलते, माझा चेहरा पडला होता म्हणून, माझा चेहरा पडू नये म्हणून तुम्ही काउन्सिलर मॅडमला घरी बोलवून घेतलं. तेव्हा पार्थ बोलतो, हो तुमचा चेहरा पडला होता, मग त्याचं अभ्यासावर हे झालं असतं आणि मग तुम्ही अभ्यासाला नसता बसलात ना, काही चुकीचं केलं का मी? तेव्हा पार्थ काव्याला बोलतो की चला अभ्यासाला लागा. तेव्हा काव्य बोलते, हो मी अभ्यासाला लागणारच आणि मन लावून मला अभ्यास करायचाच आहे, पण मला काही नियम अटी पाळावे लागणार आहेत आणि त्यात तुम्हालाही पाळावे लागणार आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, मला पाळावे लागणार आहेत? तेव्हा काव्य बोलते, हो कारण की तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सहन करावं लागणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो, एवढंच ना, अहो माझ्या भावासाठी मी वर्ल्ड कप कुर्बान केला होता, तुमच्यासाठी तर मी काहीही करायला तयार आहे. तेवढ्यात काव्याला फोन येतो. तेव्हा काव्य बोलते, बोल खारुताई, काय रिव्हिजन करायला माझ्या घरी येतेस? ये की मग, ये मी वाट बघते. तेव्हा पार्थ बोलतो, कोण खारुताई येत आहे का?
तेव्हा काव्या बोलते तुम्ही काय एवढं एक्साईट होत आहेत. तेव्हा पार्थ बोलतो आम्ही दोघांनी मिळून एक टीम बनवून तुमची फिरकी घ्यायला आम्हाला आवडतं ना म्हणून. तेव्हा काव्या बोलते आत्ता बोलली ना मी त्रास द्यायचा नाही म्हणून. आणि तुम्ही बघितलं का ती बेडरूम, अहो आपली बेडरूम केवढी खराब झाली आहे. त्या काउन्सिलर मॅडम आल्या होत्या त्या बघत होत्या, अहो किती पसारा करून ठेवतात तुम्ही, चला चला आवरायला घ्या. तेव्हा काव्या पटकन रूममध्ये जाते. तेव्हा पार्थ मनात बोलत असतो आपली बेडरूम वा 3 महिन्यात चांगलीच प्रगती आहे. इकडे रम्या आणि वसू बोलत असतात की काही उपयोग नाही झाला, फुकट वेळ वाया गेला. तेव्हा वसू बोलते हो ना काही काम नाही झालं. तेवढ्यात रम्याला रिटर्न त्या नंबरवरून कॉल येतो. तेव्हा रम्या फोन बघते आणि बोलते अननोन नंबर आहे. तेव्हा ती नंबर चेक करते आणि बोलते आई ती सुनीता आहे ती आपल्याला हवी होती ती. तेव्हा वसू बोलते की अगं चल. तेव्हा ती बोलते हॅलो हुज दिस. तेव्हा रम्या फोन ऑफ करते. रम्या फोनचा स्पीकर ऑफ करते आणि बोलते की आई ती सुनीता आहे, आता मज्जा येईल, आपल्याला पाहिजे ते होईल. तेवढ्यात रम्या पुन्हा फोन कानाला लावणार. तेवढ्यात तिकडनं नंदिनी येत असते आणि ती बोलते काय चालू आहे तुमच्या दोघींचं. तेवढ्यात रम्या पटकन फोन खाली घेते. इकडे सुनीता बोलते की काय आहे, स्वतः मिस कॉल द्यायचा आणि वरून फोनवर बोलायचंही नाही, कुणाचा नंबर असेल हा. तेव्हा रम्या इकडे नंदिनीला बोलते की आमचं काय तुझं काय चाललंय गं. नंदिनीच्या हातात पेपर असतो, पेपरवर त्या हाराची जाहिरात असते. तेव्हा रम्या पटकन तिच्या हातातनं पेपर घेतो आणि बोलते की अच्छा शोध मोहीम चालू आहे का, आई बघ काय चाललंय ते. तेव्हा वसूही तो पेपर हातात घेते आणि बोलते रम्या हा हार आपण कुठेतरी बघितला आहे गं. तेव्हा रम्या बोलते हो ना, शेवटचा आपण जीवाकडे बघितला होता ना, आणि आता कुठल्या तरी NRIकडे आहे हो ना. तेव्हा नंदिनी तो पेपर घेते निघून जायला लागते. तेव्हा वसू तिच्या मागे मागे जाते आणि बोलते तिला थांबवून की अगं नंदिनी तुझ्या मूर्खपणाचं जरा कौतुक तर करू दे आम्हाला. तेव्हा वसू बोलते तो हार मिळवण्यासाठी तुझी काही धडपड चालली, तो तुला हार मिळणार आहे. तेव्हा नंदिनी बोलते हो. तेव्हा रम्या आणि वसू हसायला लागतात. तेव्हा रम्या बोलते अगं नंदिनी वेकअप, जागी हो, काय बोलतेस तू हे, तुला तो हार मिळणार आहे का. तेव्हा नंदिनी बोलते तुमचं मत विचारले मी. तेव्हा नंदिनी बोलते तो हार कसा मिळवायचा आणि कसा नाही ते माझं मी बघेल. नंदिनी जायला लागेल. तेव्हा वसू बोलते कसं बघशील सांग ना, रोज जीवाला ऑफिसला जाताना बघतेस तसं. खरं सांगू का रम्या, तो हार खरं तर जीवा हिच्यामुळेच पकडला गेला. जर हिने विक्रमला नानूबाईकडे जायला सांगितलं नसतं तर. तेव्हा रम्याला खूप हसायला तर. तेव्हा रम्या बोलते, रम्या फ्लोमध्ये बोलत जाते खरं तर आयडिया आपलीच होती ना, म्हणून तर जीवा आणि नंदिनी अडकले. तेवढ्यात बसून तिला शांत करते. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे तो हार जीवांनी विकला हे तुम्हाला माहिती होतं, तुम्हीच हे सगळं घडून आणलं. तेव्हा नंदिनीला तो दिवस आठवतो की वसू मुद्दाम डायनिंगवर विक्रमला सांगत असते की आईच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण तिच्या सगळ्या वस्तू पूजेला ठेवू म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते हो आत्ता लक्षात आलं माझ्या की तुम्ही दोघींनी हा प्लॅन केला होता. तेव्हा वसू बोलते हो, मी फक्त विक्रमला एक गोष्ट सुचवली आणि तू त्याला दुजोरा दिलास आणि तू त्याला प्रवृत्त केलंस की नानूबाईंच्या दुकानात जाऊन हार पॉलिश करण्यासाठी. तेव्हा रम्या आणि वसू नंदिनीला मुद्दामच डिवचत असतात. वसू आणि रम्या जीवावरून पण काहीतरी भलतं बोलत असतात. तेव्हा नंदिनी बोलते की बास आता जीवांविरुद्ध एक शब्द जरी बोललाच ना वसू आत्या, तर तुमचा हात पिरगळायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. आणि काय हो, तुम्ही डाव खेळायला सुरुवात केली का, याचा अर्थ तुम्ही डाव सोडलेला नाही आहे हां. तेव्हा नंदिनी त्यांना चॅलेंज करते की आता ना मी बघाच मी काय करते. तेव्हा रम्या बोलते काय करशील गं. तेव्हा नंदिनी बोलते की आता तो हार जिथे कुठे असेल, ज्याच्याजवळ असेल, तिथून मी तो हार मिळवणारच. तेव्हा रम्या हसते आणि बोलते काय तू हार मिळवशील आणि कुठून मिळवशील गं. तेव्हा इकडे कोणाच्या तरी गळ्यात तो हार असतो, अजून त्यांचा चेहरा दाखवलेला नसतो. तो हार एका NRIने विकत घेतला होता गं आणि तो आता इंडिया सोडून कधीच गेला असेल. तेव्हा रम्या आणि वसू हसत असतात नंदिनीला. तेव्हा नंदिनी बोलते हसायला येते, हसा, भरपूर हसा. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती, जेव्हा एक स्त्री एका नवऱ्याच्या मागे उभी असते ना, तेव्हा तो नवरा सक्सेस होतोच. पण जेव्हा एक स्त्री एका निराधार नवऱ्याच्या पाठीशी उभी राहते ना, तेव्हा तो खंबीर होतो आणि प्रत्येक आव्हानांना तोंड द्यायला सक्षम होतो. आणि यावेळी मी जीवांच्या पाठीशी सक्षम आहे. आता तुम्हाला जेवढे डाव खेळायचे तेवढे डाव खेळा. आणि यावेळेला नाही तुमचे डाव मी हाणून पाडले तर नावाची नंदिनी नाही. आणि राहिला प्रश्न जीवांच्या हारांचा, तर तो मी आत्ता मिळवून दाखवेन, कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते. इकडे काव्याची मैत्रीण अनिशा येते. तेव्हा काव्या तिला मिठी मारते आणि बोलते बरं झालं, खूप टेन्शन आलं होतं गं उद्या प्रिलिम्सचं. तेव्हा अनिशा बोलते की अगं मिठी मारायला हक्काचा नवरा असताना मला तू मिठी काय मारतेस, माझी वाट बघत बसलीस. तेव्हा पार्थही तिथे येतो आणि बोलतो हो ना, तो पार्थही हात करणार. तेवढ्यात काव्या बोलते हसायला येते, अहो उद्या काय आमची साधीसुधी परीक्षा नाही, प्रिलिम्स आहेत आणि तुम्हाला हसायला येते. तेव्हा अनिशा बोलते ना हो ना, उद्याच्या पेपरवर खूप काही डिपेंड आहे. तेव्हा पार्थ बोलतो एवढं काय, भारताच्या
की आर्किटेक्टपैकी मी एक आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी आर्किटेक्ट बघण्याचं स्वप्न बघत होतो ना, तेव्हा काव्या बोलते, ओ आर्किटेक्ट तुमचं स्वप्न आहे ना, हे आम्हाला नंतर सांगा, आता आम्हाला अभ्यास करू देत देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे बालिके, तुम्ही उद्याच्या युद्धाची तयारी करा, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा अनिशा हसते आणि बोलते, पार्थ जिजू तुम्ही खरंच खूप मजाक करतात. अनिशा बोलते की पार्थ जिजू खरंच मला तुमच्यामुळे खूप बरं वाटते. ती पार्थकडे जाणार तेवढ्यात काव्यामध्ये हात घालते आणि बोलते की काय चाललंय तुझं, तुला यांच्यामुळे बरं वाटते, यांच्यामुळे. हे पार्थ सगळं नोटीस करत असतो काव्याची जेलसी. तेव्हा पार्थ अनिशाला बोलतो, तुम्हाला माझ्यामुळे बरं वाटते, माझ्यामुळे बरं वाटते, बघा काव्या त्यांना माझ्यामुळे बरं वाटते, द्या टाळी. तेव्हा पार्थ अनिशाला टाळी देणार तेवढ्यात काव्यामध्ये हात करते आणि स्वतःच्या हातावर टाळी घेते आणि पार्थचा हात बाजूला करते. पार्थला जेलसी कळतेच आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.